श्री स्वामी समर्थ. आपलं सर्वांचं श्री स्वामी समर्थ भक्तिमार्ग ह्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नामस्मरणाचे महत्त्व व ते का करावे, कसे करावे ह्याबद्दलची आपण माहिती जाणून घेणार आहोत. तर ही माहिती जाणून घेण्याआधी मी सर्वांना विनंती करेल की कृपया चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा व महत्त्वपूर्ण होणार आहे. तर हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत नक्की पहा. स्वामी म्हणतात, नामावर प्रेम म्हणजे माझ्यावर प्रेम. म्हणजे नामस्मरणाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. आणि तसेच कलियुगात कुठलंही मोठं आपल्याला तपश्चर्या वगैरे करायची गरज नाही आहे. कलियुगाला हे आशीर्वाद आहे की तुम्ही फक्त नामस्मरणानेही भगवान प्राप्तीही करू शकता. तसेच नामस्मरण कधीच कर्माचा त्याग करण्यास सांगत नाही आणि कर्माचा त्याग करून नामस्मरणाला काहीही अर्थ राहत नाही. म्हणजे काय की बाबा आपण आता मी म्हणते की नामस्मरण करा, किंवा तुम्ही बघत असाल जे पण तुम्ही प्रवचन कीर्तन ऐकाल त्यात प्रत्येक महाराज, प्रत्येक गुरु, प्रत्येक साधू हे नामस्मरणाचं हे महत्त्व सांगत असतो की नामस्मरण करा. आणि मी म्हणत नाही की तुम्ही ह्या देवाचं करा, त्या तुम्ही ज्याही देवाचं, तुम्ही ज्याही भगवंताला मानता तुम्ही त्याचं नामस्मरण करा. जे स्वामी भक्त आहेत त्यांच्या मुखात श्री स्वामी समर्थ नेहमी तुम्ही हे नामस्मरण करत राहा. तर काय की बाबा नामस्मरण करायचं त्यासाठी तुम्हाला विशिष्ट अशी वेळेची काही गरज नाही आहे की बाबा माळच घेऊन जपली पाहिजे किंवा माळ घेऊन 1-2 तास बसलं पाहिजे, असं नाही. तुम्ही जे पण तुमचं काम करताय त्या कामातच तुम्ही नामस्मरण भगवंताचे त्याच्यात आठवण काढायची, भगवंताला नामस्मरण करायचं. जे पण काम कराल ते प्रामाणिकपणे भगवंताला शरण ठेवून ते काम करायचं. मग कामातच राम, याचा थोडक्यात सांगायचं झालं तर स्वामी नामस्मरणाचे इतके महत्त्व आहे की बस जर तुम्ही ते जर स्नान करताना जर नामस्मरण केलं तर त्या स्नानाचं तीर्थस्नान होतं. जर भोजन करताना जर तुम्ही स्वामींचं नाव घेतलं तर त्याचा प्रसाद होतो. जर तुम्ही चालताना स्वामींचं नाव घेतलं तर ती तीर्थयात्रा होते. जर स्वयंपाक करताना स्त्रियांनी जर त्याचं स्वामींचं नामस्मरण केलं तर त्या स्वयंपाकाचा महाप्रसाद होतो. झोपताना जर तुम्ही नामस्मरण केलं तर ध्याननिद्रा म्हणवल्या जाते. व काम करताना केलं तर ते नामस्मरण केलं तर ते काम तुमचं कर्मभक्तीमध्ये मोडतं. तर स्वामी नामाला इतकं अनन्यसाधारण महत्त्व आहे. तसंच स्वामी नामाचे किंवा कुठल्याही देवांच्या नामस्मरणाने काय फरक पडतो तर काय होतं, जे प्रारब्ध आहे त्याची तीव्रता कमी होते. आपलं पूर्वजन्मीचंही काही पुण्य पाप हे आपल्यासोबत येत असतं. तसंच आपल्या पूर्वजांचंही आपल्या वाटेला येत असतं. त्यामुळे जे आपलं प्रारब्ध आहे ते तर आपलं भोगावं लागतं, पण त्याची तीव्रता कमी होते. आणि जे प्रारब्ध आपल्याला भोगायचे ते सहन करण्याची आपल्यामध्ये क्षमता वाढते. तसंच नामस्मरणाने काय होतं, समाधान मिळतं. आपल्याला कुठलंही टेन्शन राहत नाही, चिंता राहत नाही. तसंच दुसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्त्वाचं म्हणजे वास्तू, ज्या घरामध्ये वास्तू दोष आहे किंवा वास्तू शांत नाही आहे, घरामध्ये चिडचिड होते, घरामध्ये मतभेद आहे, तर नामस्मरणाने ते सर्व कमी होतं. तर तुम्ही काय करू शकता, तुम्ही बघितलं आहे की मार्केटमध्ये खूप सारे मशीन्स अवेलेबल आहे. तर तुम्ही 200-300 रुपये ते मशीन भेटतं, तर तुम्ही तेही घरामध्ये लावून कंटिन्यू नामस्मरण, भगवंताचं नाव तुमच्या कानावर पडलं तर जे मन आपलं चंचल आहे, जे मन विचलित होतं, जे मन वाईट विचार करतं तर त्यापासून दूर होईल. आपोआपच आपण भगवंताकडे ओढल्या जाऊ. दुसरं म्हणजे घरात काय होतं, सात्विकता वाढते. सांसारिक ज्या अडचणी आहेत त्या कमी होतात. म्हणून मी सर्वांना हात जोडून विनंती करेल की जितकं शक्य होईल काम करताना जे पण काम करत असाल तुम्ही भगवंताचं नामस्मरण करा. भगवंताच्या नामस्मरणाने जीवनातील अशा कोणतीच अडचण नाही आहे की जी तुमची जाणार नाही आहे, किंवा असं कुठलंच काम नाही आहे जे तुमचं काम पूर्ण होणार नाही आहे. तर सर्वांनी नामस्मरण नक्की करा. श्री स्वामी समर्थ हे नाव तुमच्या मुखामध्ये राहू द्या, नेहमी असावं व ते राहायलाच हवं असं मी म्हणेल. तर अशी ही छोटीशी माहिती जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक व शेअर करा. तसेच चॅनलला सबस्क्राईब करा. ही छोटीशी माहिती स्वामींचरणी अर्पण करते व हा व्हिडिओ येथे पूर्ण करते. श्री स्वामी समर्थ.